नमो भगवते वासुदेवाय 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 दरवाजा लावून घे रे. नमो भगवते वासुदेवाय 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 कुलूप लावून घे. कुलूप वासुदेवाय नमो भगवते 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 वासुदेवाय झोपून जाईल तो. नमो भगवते वासुदेवाय 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 नमो नमः. श्री राम जय जय राम. श्री राम जय राम
राम जय जय राम श्री राम जय जय राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की जय. त्याला म्हणून त्याच्याकडून किल्ली घेऊन घे गोंधळ नावी करायला म्हणा. इंद्रानं ब्रह्मदेवाला आपला उत्कर्ष कसा होईल याबद्दल प्रश्न विचारला. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, इंद्रा तू सर्वदा सदा सर्वदा गायीची अवहेलना करतो म्हणून तुझा उत्कर्ष होत नाही. तुझ्या मनामध्ये द्वेषबुद्धी कायम राहते आणि ईर्ष्या कायम राहते. ईर्ष्या आणि द्वेषबुद्धीनं माणसाचा उत्कर्ष होत नाही आणि तुला दुसऱ्याला मोठेपणा द्यायची सवय नाही. मनुष्य कोणत्याही मनुष्याचं जीवनामध्ये त्याला त्याचा उत्कर्षण अभ्युदय पाहिजे असेल तर त्याने आपल्यापेक्षा वयोवृद्ध माणसांचा सन्मान राखला पाहिजे. जर तुम्ही सन्मान राखला नाही तर तुमचा उत्कर्ष आणि अभ्युदय होत नाही. घेई थोराचे आशीर्वचन तया मानवा होय कल्याण. म्हणून नेहमी आपल्यापेक्षा वयोवृद्ध लोक जे असतील ते आले की उठून उभं राहणं हा आपण त्यांचा सन्मान करतो आणि त्या सन्मानाने आपलं कल्याण होतं. कोणी असो वयोवृद्ध मनुष्य त्याचा आदर केला पाहिजे. इंद्रा तुला ते नसल्यामुळे. आणि दुसरं, गायीच्या सेवेनं माणसाच्या जवळ पुण्य गोळा होतं. आईच्या सेवेनं आणि वडिलांच्या सेवेनं माणसाजवळ पुण्य गोळा होतं आणि मग पुण्याने आपला काल चांगला राहतो. वयोवृद्ध लोकांचे आशीर्वाद अधिक आपलं कर्तृत्व याच्याने आपला काल अनुकूल होत जातो. प्रतिकूल असला तरी तो या दोन सेवेने अनुकूल होतो. म्हणून तुला गायीचं महात्म्य ऐकलं पाहिजे. गायीचा उत्तम प्रभावाचं महात्म्य तू ऐक. गाय ही यज्ञाचं अंग आहे हे तुला कालही मी सांगितलं. गाय ही यज्ञाची स्वरूप आहे. तिच्या पोटामध्ये तुम्ही जे टाकाल तो यज्ञच आहे. म्हणून गाय शेतीच्या बैलापासून तर यज्ञापर्यंत हव्य आणि कव्य म्हणजे यज्ञाला आणि श्राद्धाला लागणारं सगळं साहित्य गाय देते. धान्य कोण देतं? गाय देते. तिचा जो पुत्र आहे तो मदत करतो. त्याचं शेणखत जरी आज विज्ञान असलं तरी शेणखत हे गाईचंच आहे. दूध गाईचंच आहे. धान्यामध्ये सुद्धा दुधाची उत्पत्ती होते.
म्हणून एकदा गोमाता श्रीरूप घेऊन हिमालयामध्ये तपश्चर्याला बसली आणि तप केल्यावर तिला ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेवानं विचारलं, हे सुरभी, तुला कोणतं पुण्य करायचं आहे? तू जे तप करते आहे तर तुला कोणतं पुण्य आहे? तुला काय पाहिजे ते माग. तेव्हा सुरभी म्हणाली, हे ब्रह्मदेवा, मला तुम्ही प्रसन्न झाले हेच पाहिजे, दुसरं काय करायचं मला? माझ्या मनात काही मनोकामना नाही आहे. आणि तुम्ही जर प्रसन्न झाले असाल तर माझ्याकडून प्राणीमात्रांची सेवा चांगली घडो, एवढाच आशीर्वाद द्या. कारण माझ्यावर अरिष्ट तर येणारच आहे, पण माझा देह, कालचा एक हे दाखवला याच्यावर, गोहरण करणाऱ्यांनी एका गाडीमध्ये वासरू टाकलं तर ती गाय एवढ्या जोराने आंबरत होती तर आजूबाजूचे लोक धावत आले. म्हणजे माझ्यावर संकट आलं असं ते कालचं चित्र होतं. तिलाही टाकणार होते पण तिला जमले नाही, ती बिछडली. तर ती ओरडली. तर लोकांनी ते चित्र दाखवलं आहे की गाय आलेलं संकट कसं ओरडून दाखवते, आक्रोश करून दाखवला होता त्याने काल, दाखवलं टी व्हीवर. म्हणून ते म्हणतात सत्ययुगामध्ये देवलोक तिन्ही ठिकाणी राज्य करत होते, स्वर्ग, मृत्यूलोक आणि पाताळ. एक एक युगामध्ये एक एक राज्य देवांच्या हातून गेलं इंद्रा. आता फक्त तुमच्या हातात स्वर्गाचंच राज्य राहिलं आहे, कारण तुम्ही सुरभीची सेवा केलेली नाही. म्हणून संत महात्मे गायीचा एवढा अट्टहास धरून ठेवतात. काय कारण आहे? उत्तम योगाचा आश्रय 11,000 वर्ष तपश्चर्या केली. त्यावेळेला तपस्नेने देवी गायीला, कल्याणी तुझं कल्याण हो. तेव्हा सुरभी म्हणाली, ब्रह्मदेवा, मला माझं कल्याणापेक्षा जगाचं कल्याण व्हावं हा माझा हेतू आहे. ब्रह्मदेव म्हणाले, सुरभी, तू मला उत्तम व्रत दिलंय. हे देवी, तू लोभाचा परित्याग केला आणि निष्काम भावनेनं तप केलं, म्हणून मी तुला लवकर प्रसन्न झालो आहे. सकामतेनं देवाला प्रदक्षिणा मारणं आणि निष्कामतेनं प्रदक्षिणा मारणं यात फरक आहे. सेवा म्हणजे काहीच मागायचं नाही. मी तुम्हाला सांगितलं ना, असे स्वातंत्र्य सैनिक झाले की आयुष्य घालवलं पण अनुदान घेतलं नाही कुठल्याच प्रकाराने. लोक म्हणे वेडे आहे, बावळट आहे. हे लक्षात आलं पाहिजे. माणसं सेवेचं पुण्य हे फार वेगळं आहे. म्हणून हे ब्रह्मदेवा, तुमच्या कृपेनं मी तिन्ही लोकांमध्ये वास्तव्य करते. देवांनाही दूध देते, मानवांनाही देते आणि दानवांनाही. दानव का दूध पित नाही का चहा पित नाही? मी तिन्ही लोकांना देते. दानव मानव माझे पुत्रच आहे. म्हणून माझ्या गोलोकाची ख्याती आहे. जे संत आहे त्यांना माझं ज्ञान आहे, म्हणून ते माझी सेवा करतात. हे इंद्रा, सुरभीचं निवासभूत गोलोकामध्ये आहे आणि म्हणून गोलोकात संपूर्ण मनोकामना पूर्ण होतात. गोलोकामध्ये मृत्यू नाही, म्हातारपण नाही, अग्नी जोरात चालत नाही, दुर्दैव नाही आणि अशुभ गोष्ट नाही. कोणतीही अशुभ गोष्ट गोलोकात नाही आहे. सगळं शुभ आहे. ब्रह्मचार्य, सत्य, इंद्रिय संयम, नाना प्रकारचं दान आणि पुण्य, तीर्थसेवन हे सगळं चालू असतं. भीष्म पितामह म्हणाले, धर्मराजा, याच्या पश्चात इंद्रानं गोपूजेचा संकल्प ब्रह्मदेवाकडून घेतला की मी आता याच्या पुढे गोपूजा करेन.
गोप्रती माझ्या मनामध्ये आदरभाव जागृत झाला. त्यावेळा ब्रह्मदेव म्हणाले, जा, गाईला परमपावन आणि पवित्र असं महात्म्य तुला सांगितलं. हे जो ऐकतो तो पापापासून मुक्त होतो. आता ऐकल्यावर मनुष्य आचरण करतो म्हणून पापापासून सुटतो. कुठेही गाय दिसली तर मनोभावे जरी तिच्यापर्यंत नाही पोचता येत, तुम्हाला कधी आपल्याला रस्त्याने जाताना अशी सुंदर गाय, अरे काय मस्त गाय, लगेच माणूस म्हणतो. दृष्टसुद्धा माणूस तिला मारण्याकरता मस्त म्हणूनच घेतो जवळ. तिला पाहिल्याबरोबर त्याच्या मनामध्ये एक आनंद निर्माण होतो. जो सदा सर्वदा पवित्र चित्त होऊन श्राद्ध काळामध्ये हव्य काव्य अर्पण करतो तो मला प्राप्त. म्हणजे श्राद्धाच्या दिवशी सुद्धा गाईला दिलं पाहिजे आणि देवाच्या, म्हणून आपण गोगिरास आधी काढतो. दोन्ही दिवशी गाईला आपल्याकडून काही न काही दिलं गेलं पाहिजे. नाही चारा दिला गेला तर केळ, गूळ, कारण ते त्यांच्या जिभेला चव आणतं. धर्मराजानं विचारलं, महाराज, पितर सुद्धा गोभक्त आहेत, कारण गायीच्या दानाने पितरांची मुक्ती होती. धर्मराजानं विचारलं, पितामह, आपला सगळे मनुष्यांचे विशेष धर्मावर दृष्टी पाहिजे हे गोदानाचं वर्णन ऐकलं. उपनिषदामध्ये प्रत्येक कर्माचं दक्षिणा विधान केलेलं आहे. गायदान सांगितलं तुम्ही, आता प्रत्येक गेलं की दक्षिणा, कोणती पूजा केली की दक्षिणा दिलीच पाहिजे. दक्षिणा जर नाही दिली तर त्या कर्माचं पुण्य मिळत नाही, त्या पुण्याचं कर्मफळ मिळत नाही. म्हणून देव, ब्राह्मण, अतिथी आणि ज्योतिषी आणि वैद्य हे 5 लोक यांना समोर द्रव्य ठेवल्याशिवाय हे काम मनापासून करत नाही. म्हणून यांच्या दर्शनातच दक्षिणा. तुमचं किती ओळखीचा डॉक्टर असो, हा उंदेल उंदेल उंदेल, पण फी दिली की किंवा कसं मान डोलून राहिले. दाजी असली तरी तसंच आहे ते, असं आहे. म्हणून ते म्हणतात, यज्ञकर्मामध्ये सुवर्ण दक्षिणा आणि दक्षिणा याचं महत्त्व सांगितलं आहे. काय कारण आहे? आज एकदम हजाराने भाव खाली आले दोघांचे. भीष्म पिता म्हणाले लक्षपूर्वक आहे, सुवर्णाच्या उत्पत्तीचं कारण विस्तृत आहे. मी आपल्या अनुभवानुसार तुला सांगतो. महातेजस्वी पितामह महाराज शंतनू यांचं देहावसन जेव्हा झालं त्यावेळेला मी त्यांचं श्राद्ध करायला गंगाद्वार हरितीर्थावर गेलो होतो. तिथे पोचल्यानंतर पितामहाचं श्राद्धाला आरंभ केला. कार्यात माता गंगाजीने मला सहाय्य केलं. ती समोर उभी राहिली. महर्षी आले, त्यांना जलदान दिलं, संपूर्ण कार्य केलं. एकाग्र चित्तानं शास्त्रोक्त विधीनं पिंडदानाचं सगळं कार्य समाप्त झालं. विधिवत पिंडदान देण्याचा आरंभ केला. इतक्यात पिंडात कुश बिछडले आणि भयंकर एक मोठी आळी बाहेर आली आणि त्याच्या योगानं पिंड हे मी द्यायला सुरुवात केली. त्यावेळेला मी विशाल बाहू जमिनीतून वरती आलो आणि एक हात होता, त्याला सोन्याचे कडे होते. पिंडदान देत असताना तेथे उपस्थित असलेल्या ऋषी लोकांनी शास्त्रीय विधीनुसार सांगितलं की तुम्ही तुमच्या वडिलांचं स्मरण करा, गोत्राचं स्मरण करा. हा मनुष्याचा हात आहे का काही वेगळं आहे हे आपल्याला जाणता येणार नाही, कारण जमिनीतून हात आला होता, दर्भ टाकलेले होते आणि त्या वेदीवरून हात आला.
तर मग हात माझ्या आजोबांचा आहे का दुसरं कोणाचा आहे? कारण हात जेव्हा प्रतिमा दिसेल तेव्हा आपल्याला हात कळेल ना हात कोणाचा आहे म्हणून. त्यावेळेला ऋषी लोक म्हणाले, पितर साक्षात प्रगट होऊन मनुष्याचा पिंड हातात घेत आहे, पण शास्त्राची आज्ञा अशी आहे की दर्भावर पिंड ठेवायची. सीतेनं सुद्धा वाळूचा पिंड केला तर दशरथ राजाने हात दिले, पण रामाने सांगितलं नाही, शास्त्राचं वचन असं आहे दर्भावरच पिंड ठेवायचं. दर्भ अत्यंत पवित्र आहे. कुशोदकम, दर्भाचं पाणी अत्यंत पवित्र आहे. म्हणून शास्त्रीय प्रमाण मानून समस्त विधी लक्ष ठेवलं, कुशावर पिंडदान केलं. शास्त्राच्या पद्धतीनं पिंडदान केल्यावर माझे पिता अदृश्य झाले. तदनंतर पितर स्वप्नामध्ये दर्शन दिलं आणि प्रसन्न होऊन म्हणाले की बेटा, तू शास्त्राच्या आज्ञेनुसार श्राद्ध केल्यामुळे आम्ही प्रसन्न झालो. आम्ही मोहामुळे हात वरती केला. आत्ताच मी सांगितलं ना, ज्याला शास्त्र समजत नाही त्याने ब्रह्मज्ञान सांगणं काय उपयोग आहे. पण हल्ली शास्त्र न सांगणारे ब्रह्मज्ञान सांगायला लागले. आचरित काहीच नाही. केव्हाही तो ब्राह्मण विधिवत जाणणारा पाहिजे. पवित्रेचा मंत्र येत नाही, नातामध्ये पवित्र घातलं ते काय उपयोग आहे? मग त्याचा मंत्र आहे, ती तयार करावी लागते दर्वाची आणि मग घालावं लागतं. म्हणून पितरांनी मला स्वप्नात दर्शन दिलं. आज आपल्या रामाचं दर्शन घेऊन अनुग्रह घेतला. संध्याकाळी यांनी मला विचारलं की माळ घ्यायला परवानगी दिली का? म्हटलं हो. आता जर रामाने मंत्र दिला त्या बाईला तर म्हटलं की उचल बाई माळ आणि घे रामासमोर, घे घालून. आजचं गोष्ट म्हटलं ही मोठी माळ आहे, तू सौभाग्यवतीबाई आहे, तुला शोभणार नाही, ही घेऊन जा. दुसरी बारीक मण्यांची माळ आण, हिचं पाणी त्याच्यावर टाक आणि ती बारीक घालून ये आणि ही जपाला वापर. आजचंच उदाहरण आहे. भीष्मद्वादशी होते ना, भीष्मांच्या निर्वाणाचा प्रश्न होता. कोण सांगतंय? भीष्म धर्मराजाला सांगताय. संध्याकाळीच मी उठून पण आलो नाही. सांगता रामाला, हा राम कल्पवृक्षाणाम, तो कल्पवृक्ष आहे. म्हणून शास्त्रानुचं प्रमाण मानून आत्मा, धर्मात्मा आणि शास्त्र, वेद, पितृगण, ऋषी, गुरु, प्रजापती, ब्रह्मदेवानं सांगितलं यांच्यापेक्षा जगात मोठं कोणी नाही. पहा तुम्ही आपल्याकडे पुंडलिकानं देवाला सांगितलं, देवा माझ्या आईवडिलांची झोप होते, तुम्ही थांबून द्या. त्यांनी थांबून दिलं आहे. महायोग पीठे तटे भीमरत्याम वरम पुंडलिकाय दातुम मुनिंद्री समागत्य तिष्ठ आनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पण माणसाचा निग्रह पक्का पाहिजे. निग्रह असल्याशिवाय अनुग्रह होत नाही. आणि निग्रह पक्का करायला आपलं आचरण चांगलं पाहिजे. आपण जर दुराचार, दुःसंगतीत असू तर मग आपल्याला कसं काय होईल? कशी काय कल्पना येईल ती? देखावा करणं सोपं आहे, पण ओरिजिनल राहणं मोठं कठीण. म्हणून धर्माच्या स्थितीत तू आपला आदर्श दाखवला, सगळं कार्य पूर्ण झालं. भूमिदान दिली, गोदान दिलं, पण सुवर्णदान नाही दिलं. तर तू मला सांगितलं तुझ्या आजोबाच्या नावाने सुवर्णदान. पितामहांचं पवित्र वाक्य मी ऐकून सुवर्णदान देण्याकरता तयार झालो. सुवर्णदान देत्यांच्या पश्चात 10 पिढ्यांचा उद्धार होतो. पितरांची झोप जाते आणि ते मुक्त होतात.
आणि मग पितर स्वप्नात येऊन आपल्याला जागृत करतात. हे राजा, सुवर्णाची उत्पत्ती, त्याचं ज्ञान महात्म्य या विषयीमध्ये एक प्राचीन इतिहास आहे. तो ऐक. जामदग्नी आणि परशुराम या संबंधानं हे उपाख्यान आहे. धन तथा आयु वाढवणारं पूर्वकालामध्ये परशुरामानं क्रोधामध्ये येऊन 21 वेळा भूमंडळाच्या क्षत्रियांचा संहार केला. त्याच्यानंतर संपूर्ण पृथ्वी जिंकली. समस्त कामना पूर्ण करणारा अश्वमेध यज्ञाचं अनुष्ठान केलं. यज्ञामध्ये सगळ्या ब्राह्मणांनी त्याची प्रशंसा केली. अश्वमेध यज्ञ सर्व प्राण्यांना पवित्र करण्याकरता व आनंद देण्याकरता आहे. परशुरामाला फलाची काही प्राप्ती गरज नव्हती ना. यज्ञापासून काही फळ मिळावं, कारण ते ईश्वरच होते. ईश्वरात पण जगामध्ये अन्याय जाऊन न्याय स्थापन झाला पाहिजे म्हणून क्षत्रियांचा सगळा संहार केला आणि ते पाप जाण्याकरता अश्वमेध यज्ञ केला. आणि यज्ञ करून ही सगळी पृथ्वी काश्यपांना दान देऊन टाकली. तर त्यांना काय गरज? ते तर चिरंजीव आहे. त्यांना पृथ्वीची गरज नाही, सुवर्णाची गरज नाही, दानाची गरज नाही. पण का केलंय? सगळी पृथ्वी गेली, जिंकली आणि दान देऊन टाकले. दक्षिणा संपन्न यज्ञ अनुष्ठान झाला. शास्त्रानुसार सगळ्या ऋषींनी देवतांचं आवाहन केलं आणि मनुष्याला पवित्र करण्याकरता सर्वोत्तम साधन म्हणून परशुरामांच्या मनामध्ये दया द्रवली आणि त्यांनी विचारला प्रश्न. ऋषी हो, शास्त्र जाणणारे तुम्ही ऋषी, राम वेदामध्ये प्रमाण विचार करा, ब्राह्मणांचा सत्कार करा. ब्रह्म ऋषींनी आपल्याला पवित्र करण्याकरता प्रसन्नतापूर्वक राहा. परशुरामांना सगळ्या ऋषींनी, नारदांनी येऊन सांगितलं की आता तुम्ही प्रसन्न राहा. तो क्रोध जो आहे तो सोडून द्या. पण म्हणाले तो येतो, म्हणे ज्या वेळा दाशरथी राम येईल त्यावेळेला तुमचा क्रोध चालला जाईल. म्हणून परशुरामानं आपला क्रोध सोडला आणि जनक राजाला धनुष्य ठेवून दिलं. आणि ते धनुष्य आईसाहेब सीतेने घोडा म्हणून वापरलं. मग ते धनुष्य जो मोडेल त्याला मी माझी मुलगी देईल म्हणून राम आले. रामाने धनुष्य मोडलं. मग परशुराम आले की कोणता राम आहे तो? म्हणे मी दाशरथी राम. मी परशुराम, माझं धनुष्य मोडलं? म्हणाले हो, मी क्षत्रिय आहे. म्हणजे परशुराम अवतार सुद्धा देवाचाच आणि राम अवतार सुद्धा देवाचाच. पण ते शरीरातलं जे अहंकार होता तो तमोगुण, तो जाण्याकरता दुसरा अवतार धारण करून धनुष्य तोडून दाखवलं आणि धनुष्य तुटल्यावर अहंकार गेला. काल कीर्तनामध्ये ऋषिकेशने सुंदर सांगितलं की आपल्याला मनामध्ये जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत आपण गुढी नेऊ शकत नाही. पंढरपुरा नेईन गुढी, माझ्या जीवीची आवडी. मग जोपर्यंत तुमच्या मनामध्ये अहंकार आहे तोपर्यंत तुम्ही ब्रह्म जाणू शकत नाही. म्हणून मनुष्य ब्राह्मण अज्ञानी असेल तर चालेल, पण अहंकारी नसावा. कारण अहंकारानं माणसाचा नाश होतो. म्हणून त्यावेळेस ऋषी म्हणाले, हे भृगुनंदना तुम्ही ऐका, पाप करणाऱ्या मनुष्याला या पृथ्वीवर गाय धन दान दिल्यानं तो पवित्र होतो. आता तुम्ही सगळे क्षत्रिय मारले, म्हणजे देवाचा अवतार असून सुद्धा ऋषींना शरण द्यावं लागलं. आपण काय करतो, कोणालाही काही प्रश्न विचारतो. आता माझ्याकडे एक मुलगी आली होती. ती म्हणे दादा माझे 3 कुळधर्म राहिले आहेत पौर्णिमेचे, तर 3 काही करत नाही तर 4 करावे लागतात. तर मी आता कसं काय सामान घेऊ? आता ती गरीब परिस्थिती.
तिने 4 कुळधर्माचा सामान घेतला, म्हणजे पावशेर प्रमाणे शेरभर डाळ झाली, शेरभर गुळ झाला, शेरभर तूप झालं. तिला म्हटलं तू आता शेराचं माप घेऊ नको, कारण एवढं खाईन कोण? आणा ती कष्ट करून पैसे आणेन, 4 कुळधर्म एका दिवशी करेन, पण हे खाईल कोण एवढं पुरण? म्हणजे मग काय करू, 4 वाटे घे शेराच्या ऐवजी. मी तिला बसवून दिलं. ती म्हणे दादा किती छान झालं. म्हटलं बेटा असं बसवावं लागतं. ते पूर्वी सगळं मोठं कुटुंब होतं म्हणून 1.25 शेराचं पुरण म्हणजे तिच्या आर्थिक बजेटमध्येही बसलं ते 4 वाट्या. आणि व्यवस्था झाली नाही तर पांढऱ्यापोळला जाऊन खाऊ घालावं लागतं मग शेवटी. नाही तर गड्ड करा आणि त्याच्यात आता यांच्यासारख्याला गड्ड करणं मी जागा नाही कुठे. हे असं बसवावं लागतं. याच्याकरता कोण लागतो? सुज्ञ, तज्ज्ञ. नाही तर काही सांगून देतं मनुष्य. बरं श्रीमंत असला तर त्याला सांगू दान देऊन टाका, पण तिची परिस्थिती तर पाहिजे. बरोबर आहे. श्रीमंताला शक्य होऊन जातं, तो 5 किलो आणून देईन, डाळ घेऊन घ्या. ती काय करेल? म्हणून ऐपत पाहून धर्म. आता हे परशुराम आहे, भीष्म होते, राजे होते. ते आपले जेवढे जवळचे सुज्ञ भगिनी वर्ग आहे ना, ते दर्भ घेऊनच धान्य भरतात. खाली दर्भ टाकलं पडतं, धान्य भरतात. म्हणजे ग्रहण आलं तर काय डोकं उठाड नाही. आपलं ग्रहण आलं की मग पाच फिरतो असं आहे ते. कुश म्हणजे पवित्र. आणि जेवढं पवित्र असेल, सोनं सुद्धा पवित्र आहे. बोटात अंगठी असली सोन्याची म्हणजे मग पवित्र आहे. पण रावण सुद्धा अंगठे घालत होता. मूर्खाच्या हातात कोणतीच गोष्ट पवित्र राहत. संतापलेला बाप घड्याळ फेकून मारतो पोराला अभ्यास करत नाही म्हणून. घड्याळी गेलं आणि पोरगाही जखमी झाला. काय करायचं? म्हणून हे क्रोध जे आहे हे माणसाचं नुकसान करतात. म्हणून तुम्हाला जगत सिद्ध करायचं आहे तर मंथन करावं लागेल. आणि त्याच्यातून मंथनातून तेज प्रगट होतं आणि तेजातून सुवर्ण प्रगट होतं. समुद्र मंथनातूनच लक्ष्मी निघाली. शेतकरी जमीन नांगरतो, काय झालं ते मंथन. बी पेरतो, त्याच्यातून आईसाहेब वरती आल्या. नुसतं सोनं असलं जवळ आणि काही खायला नाही मिळालं तर काय उपयोग आहे? जरी समजा आपल्याला काही घ्यायचं असेल तर सोनाराचं दुकान लागेल ना, तेव्हा तर सोनाराचे पैसे भेटतील. सोनं मोडायला गेल्यावर दुकान असल्याशिवाय कोण मोडून देणार आहे? म्हणजे जगामध्ये तुम्हाला कोणत्याही वस्तूपासून वस्तू मिळवायची असेल तर त्याच्याकरता घेणारा लागेल आणि देणारा लागेल. मग सोनं काय आहे? माध्यम आहे. हे ब्रिटिश इतके हुशार होते, आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती नसतात. यांनी सांगितलेलं आहे की तुमच्याकडे एक्स्ट्रा सोनं झालं की आमच्याकडे ठेवायचं इंग्लंडला. हे माहिती आहे का तुम्हाला? बऱ्याच लोकांना माहीत नाही. आपल्या तिथूनच जास्त झालं की त्यांच्याकडे ठेवायचं आणि ते त्याच्यावर ते मोठे होतात. असं आहे ते. हे जामनेर पाचोरा गाडी आहे ना, याचे पैसे आतापर्यंत तिकडे जात होते. तेव्हा ते रेल्वेवाले बसले, आत्ता बंद गेले. त्यांच्या होत्या या अजमेर गाडी, यवतमाळ, याचं उत्पन्न तिकडे जायचं म्हणून तो टी सीवाने बसा फुकट जाते. बऱ्याच गोष्टी कळत नाही. 77 वर्ष झाले तरी
हे ज्ञान आहे. म्हणून अभ्यासही नव्हतं कोणताही वेळ अभ्यास केला पाहिजे. जसा जसा आपण अभ्यास करतो तसं तसं आपल्याला कळतं. म्हणून ते म्हणतात सुवर्णदान करा. मग परशुरामानं मंथन केलं आणि दक्षिणेमध्ये सुवर्ण दिलं. त्या दिवसापासून सोन्याच्या दानाचं महत्त्व सुरू झालं. जावायला सुद्धा अंगठी सोनं दान. पण आता तर जावायचं बोकांडीवर बसतो 50 तोळे. म्हणून लोभी जावायला द्यायचं. म्हणून सुवर्णदानाने देवता मानव दानव सगळे त्या कुंभमेळ्यामध्ये एक महात्मा आला आहे ना, गोल्डन महाराज. इतकं सोनं आहे त्याच्या अंगावर की काही विचारता सोय नाही. गोल्डन बाबा हे सगळं मुकुट बिगट घेणं देणं, अंगठ्या बिगट्या बोट अंगावर मारलेलं सोनं सोनं. म्हणून ते म्हणतात विद्वान लोकांनी सुवर्णदानासारखं दान नाही म्हणून सांगितलं आहे. परमगती देणार आहे. म्हणून स्वर्ग लोकामध्ये कुबेराला राज्याभिषेक केला आणि सूर्योदयाच्या समय विधीपूर्वक त्याला मंत्र पठवून सोनं दान द्यायला सांगितलं. दुःख स्वप्न जे पडतात ते दुःख स्वप्नसुद्धा सुवर्णदानाने नष्ट होतात. म्हणून माध्यान्हकाली सोनं सापडणंही चांगलं नाही आणि चोरीला हरवणं सुद्धा चांगलं नाही. हरवल्यानंतर शंकराला अभिषेक करायचा असतो की याच्यापासून कलह व्हायला नको. म्हणून सोनं संकार करे अंकार. ज्याला सापडतं ना त्यालाही ते काही सुख देत नाही. म्हणून सोनं कोणाचं घेऊ नये. देता आलं तर द्यावं दान, नाही तर घेऊ नये. म्हणून माध्यान्हकाली सोनं दान द्यायचं असतं. भविष्यामध्ये पापाचा नाश होतो. ज्या व्रताचं पालन करून सायंकाली सुवर्णदान दिल्यानंतर ब्रह्मा वायू अग्नी चंद्रमा या लोकात प्राप्त होते. इंद्र इत्यादी लोक प्राप्त होतात. म्हणून सगळे यशस्वी होतात आणि पापरहित होतात. आनंदाचा उपयोग करतात. मृत्यूच्या पश्चात परलोकाला जातात. म्हणून अनुपुण्यात्मा समजा त्याला गती प्राप्त होते. सुवर्ण अक्षय द्रव्य आहे. त्याचं दान करणं अत्यंत मनुष्य आहे. मनुष्याला पुण्यलोकामध्ये संसारामध्ये त्या विस्तार होतो. जो मनुष्य सूर्योदयासमयी सुवर्णदान करतो त्याच्या संपूर्ण मनोकामना पूर्ण होतात. परशुरामा अशा प्रकारे तुम्ही पृथ्वीदान केलं, आता सुवर्णदान करा. भीष्म पितामह म्हणतात प्रतापी परशुरामानं वशिष्ठ मुनी यांच्या सांगण्यावरून ब्राह्मणांना सुवर्णदान दिलं आणि पापापासून सुटकारा मिळवला. सुवर्णाची उत्पत्ती सांगितली, दानाचं महत्त्व सांगितलं. म्हणून सुवर्णदानाला महत्त्व आहे. भिन्न भिन्न तिथेवर श्राद्ध का करावं आणि श्राद्धामध्ये तीळ का वापरावी ते उद्याच्या विवेचनात. सत्यगुरु राय कृपा मग केली, परिणामी घडली सेवा काही. भोजना मागती